किती काळ तुम्ही लोक आमच्या चरणांपाशीच घोटाळत राहणार? त्या पुढच्या पायरीवर जावंसं वाटत नाही तुम्हाला? त्याच्या पुढच्या पायरीवर पोहोचून आमच्या हृदयात स्थान मिळवावं, आमच्याशी एकरूप व्हावं असं नाही वाटत तुम्हाला? अरे किती दिवस आमच्या सगुण रूपाची तुम्ही उपासना करत राहणार? आमच्या पादुका, आमची मूर्ती, आमची तैलचित्र यांच्याच भोवती घोटाळत राहणार नाही. आम्हाला मान्य आहे, सगुण रूपात आमची उपासना केल्यामुळे उपासनेकडचा तुमचा कल वाढतो, तुमचं चित्त एकाग्र करायला तुम्हाला मदत होते. अरे पण सकाम उपासनेची पूर्तता तुमच्याकडून झालेली आहे, त्यामुळेच तर आम्ही तुम्हाला दर्शन दिलं. आमची भेट होऊ शकते तुमच्याशी. सगुण उपासनेचा टप्पा तुम्ही पार केलेला आहे. आता पुढच्या पायरीवर सारखा आमच्या सगुण रूपात गुंतून पडू नका.